नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसंस्कृती गोवर्धन व पर्यावरण सामाजिक संस्थेकडून गोवर्धन गोठ्याचे उद्घाटन। रविवार दिनांक 30 मार्च नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभदिनी शिवसंस्कृती गोवर्धन व पर्यावरण सामाजिक संस्थेकडून द्रोणागिरी सेक्टर 51A येथे गोवर्धन गोठ्याचे उद्घाटन करण्यात आले। आपल्या पूर्वजांच्या काळात गायी गुरे वासरे म्हणजे एक धनसंपत्ती मानून त्यांची पूजा होत असे, पण आजकाल रस्त्यावर मोकाट गायी गुरे वासरे हिंडत आहेत। आज कुणीही त्यांचे मालक नाहीत, त्यामुळे ते रस्त्यावर जे काही मिळेल ते खात आहेत। प्लास्टिक, कागद जे त्यांच्या प्रकृतीला हानिकारक आहेत, नकळत ते खाल्ले जात आहे। कधीकधी तर त्यांच्या हे जीवावरही बेतत आहे। त्याचप्रमाणे रस्त्यावरील वेगवान वाहनांखाली ही गुरे येत असतात। या सर्व गोष्टींचा विचार करून जगजीवन भोईर यांना एक कल्पना सुचली की या गुरांचे संरक्षण व त्यांना चारा पाणी मिळण्यासाठी त्यांचे ऊन पावसाळी त्यांना एक आसरा असावा, या उदात्त हेतूने आणि महत्त्वाचे म्हणजे या गुरांच्या खाण्यातून हानिकारक खाद्य जात असल्याने त्यांचे दूध ही नवजात बालकांसाठी, लहान मुलांच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे। तर मग अशा मोकाट गाई गुरांना कुठेतरी एकाच ठिकाणी आसरा मिळावा, त्यांची योग्यरित्या देखभाल व्हावी, या हेतूने गोवर्धन गोठ्याची संकल्पना त्यांनी कृतीतून उतरवली आणि द्रोणागिरी सेक्टर 51 येथे हा गोठा बांधण्यात आला आणि या गाई गुरांना सांभाळणारी व्यक्ती इथे नेमण्यात आली। आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या गोवर्धन गोठ्याचे सकाळी 7 वाजताच्या मुहूर्तावर विधिवत पूजा करून उद्घाटन करण्यात आले। सध्या या गोठ्यात एक गोमाता व एक वासरू आहे, पण आता यामध्ये वाढ होईल। रस्त्यावर उन्हाळ असलेल्या गाई गुरांना येथे आणून त्यांचे उत्तम व्यवस्थापन केले जाणार आहे। गोवर्धन गोठ्याची संकल्पना सत्यात आणण्यासाठी व मोकाट गुरांना एकाच ठिकाणी आणून त्यांचे संगोपन करण्यासाठी शिवसंस्कृती गोवर्धन व पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जगजीवन भोईर, उपाध्यक्ष कैलास म्हात्रे, सेक्रेटरी प्रदीप नाखवा, खजिनदार नितीन ठाकूर, संचालक दीपक ठाकूर, जीवन म्हात्रे, समित पाटील, विठ्ठल ममताबादे, प्रतीक पाटील, सोमनाथ भोईर, अजय राजे भोसले, स्वप्नील कवले, शिवकुमार मडवी, दीपक पाटील, भरत काटे यांचे योगदान महत्त्वाचे आहे। उरण तालुक्यातील मोकाट गाई गुरांसाठी बांधण्यात आलेला हा पहिलाच गोठा आहे। आजच्या या पवित्र कार्यासाठी सुरेखा भोईर, भावना म्हात्रे, तृप्ती भोईर, श्याम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण। निमित्त आपण गोशाळेचं उद्घाटन इथं द्रोणागिरी नोडमध्ये केलेलं आहे। काय सांगाल या आपल्या या चांगल्या कार्यक्रमाविषयी? आपल्याला नेहमीच रस्त्यावर जाताना आपल्याला दिसतात मोकाट गाई गुरं फिरत असतात। काही मोकाट गाई गुरे कचरा वगैरे खाताना दिसतात किंवा असं। तर माझ्या मनात आलं यांच्याबद्दल आपल्यासाठी काम केलं पाहिजे, कारण सर्वच कुठल्या ना कुठल्या फील्डमध्ये काम करतात, पण ही वेगळी फील्ड आहे। आज आपल्याला माहीत आहे की हे जे आपली गाई गुरं प्रत्येकाच्या घराघरात असायची, गोठे असायचे, प्रत्येक घराला एक गोठा असायचा। परंतु हे शहर वसल्यानंतर सर्व गाई गुरांचं जे हे होतं ते मोकाट सोडली। त्यांना चारा पाणी नसल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी त्यांना मोकाट सोडले। मग त्यांचं आता कोणीतरी वालीवारीस पाहिजे किंवा त्यांचं पालनपोषणाची जबाबदारी आपली आहे, कारण आमच्या एका पिढीने त्यांचं पालनपोषण केलेलं आहे, आमच्या आईवडिलांनी वगैरे। पण आज आमची जेव्हा वेळ आलेली आहे, त्यांची पण हे लहान गोजी वगैरे आहेत, मग त्यांचे पण गाई गुरांच्या पण पिढ्या चालू आहेत। मग त्या मोकाट फिरू नये, त्यांचं व्यवस्थित संगोपन म्हणून या उद्देशाने हे आपण संस्था निर्माण केलेली आहे। शिवसंस्कृती गोवर्धन पर्यावरण व सामाजिक संस्था अशी एक संस्था निर्माण केल्याने याच्यासाठी कोणी सदस्य होऊ शकता। 500 रुपये ऑनलाईन पाठवल्यानंतर सभासद होऊ शकतात आणि एक ही चळवळ आहे। ह्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपल्याला सगळीकडे ती चळवळ न्यायची आहे, प्रत्येक गावागावात ही चळवळ न्यायची आहे, कारण सगळ्या गावामध्ये मोकाट गुरांचा